हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 पंढरी गवदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ चिंचेच्या पानावर देव रचले आधी कळसमग पाया रे देव पूजू गेलो तो देऊळ उडाले खेळी सद्गुरु राया रे तू तोंड्यारणी पाण्यावर आले मुखविण पाणी प्याले रे पशाळाची सांगड बगज डोई वांजेचा पुत्र पोहला रे आंधळ्याने देखिले पहिल्याने ऐकिले पांगळ्याने पाठलाग केला रे एका जनार्दनी कपडे मिळवी हरीच्या नामे तरिले रे चिंचेच्या पानावर देऊळ रचली आधी कळसमग पाया च्या प्रवचनाच्या निमित्तानं नाथ महाराजांच्या महात्मा हा एक अभंग निवडलेला आहे. संत वाङ्मयामध्ये अभंग रचना गेय रचना करीत असताना काही प्रकार आहेत. करुणापर, अनुभव, तीर्थावलीचे असे अनेक प्रकार आहेत. तसा स्वतःला प्राप्त झालेला स्वानुभव तेवढ्या तोला मोलाच्या साधकाला कळावं म्हणून जी रचना केलेली असते त्याला कूट प्रश्नात्मक अभंग म्हणतात. तो या नाथ महाराजांचा कूट प्रश्नात्मक अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे नाथ महाराजांनी परब्रह्म दर्शनाची जी अनुभूती आहे ती वरून खाली होत असते, खालनं वर कधी होत नाही. भगवंताचं दर्शन पायापर्यंत पडदिशी होत नाही, कारण भगवंताला काही मर्यादा आहेत. पायाचं दर्शन घडत नाही याचा अर्थ घडणार नाही असं नाही. भागवतामध्ये म्हणले निस्त्रैगुण्ये पतिविचरताम को विधी को निशिदा. साधक ज्या वेळेला 3 गुणाच्या पलीकडे जातो त्यावेळेला पूर्ण तपस्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. पण तोपर्यंत काहीच होत नाही असं नाही, वरून खाली होत असते. मग ती कशी होती याचा विचार नाथ महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे. निसर्ग एवढा मजेशीर आहे की निसर्गाचं एक शास्त्र आहे. झाडाला लागलेलं पान परिपक्व झालं की ते बुद्ध्याजवळ पडतं. पण काही झाडं अशी आहेत की त्याची पानं जी आहेत ती वाऱ्यावर जातात. तसं चिंचेचं, शमीचं ही जी बारकी पानं आहेत ती वाऱ्यावर जातात. तसं जे मनुष्याचं चित्त आहे हे असंच आहे, एका ठिकाणी कधी राहत नाही. म्हणून संत म्हणतात भगवंताला काय हवं? चित्त द्यावे, चित्त द्यावे, चित्त द्यावे, शुद्ध व्हावे. राम म्हणा, राम म्हणा, राम म्हणा, क्षण क्षणा काळ जिंका, काळ जिंका, काळ जिंका कवनेपणा असं संत म्हणतोय. पण चित्त हे एवढं चंचल आहे की ते कधी एका जागेला राहत नाही. म्हणून तुकोबारांच्या शिष्या बहिणाबाई म्हणतात चित्ता चिंतन जे चिखिजे चिंतन भक्ती वरिष्ठ सर्वा तेची मनी कदिले. व्यास पराशर चिंतुनी गेले तेची मनी दिले. बहिणी म्हणे तरी नायक सी तरी पडशील तू दुरी रे.